मित्रांनो, आपण युनिट ॲड केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला व्हिलेज स्टेटस भरायचं आहे. व्हिलेज स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल ऑक्टोबर महिन्याचा व्हिलेज स्टेटस भरलेला आहे. हे व्हिलेज स्टेटस आपल्याला प्रत्येक महिन्यासाठी भरायचं आहे. ओके, तर आता ऑक्टोबर महिना संपला आहे. आज 1 तारीख आहे. तर डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर इथं नोव्हेंबर महिन्यासाठी म्हणजे ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर महिन्यासाठी मी इथे व्हिलेज स्टेटस भरत आहे की आपण कोणत्या कोणत्या मुलांसोबत काम करणार आणि काय काय काम करणार. तर हा रुरलचा गाव आहे. यामध्ये 1ली ते 3री माता गट, 4थी ते 5वी मुलांचे गट, 6वी ते 8वी मुलांचे गट आणि लर्निंग कॅम्प. होऊ शकतं की जो अर्बन एरिया आहे तिथे हेही उपक्रम चालत असेल. मी इथं सबमिट केलं तर इथं गावाचा प्रकार विचारला आहे. तर गावाचा प्रकार हा ए होता. अगोदरच्या याच्यामध्ये बघितला आपण ऑक्टोबरच्या याच्यामध्ये. सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर जर तुमचं सबमिट होत असेल आणि सिंक्रोनायझिंग येत नसेल तर तुम्हाला सांगतो पुढं कसं करायचं. ओके, तर सध्याला डेटा जो आहे तो सिंक्रोनाइज होत आहे. म्हणजे मी जो सबमिट केलेला डेटा आहे तो डायरेक्टली सर्व्हरला जात आहे. आपण 2 मिनटं थांबूया. हे बघा, डेटा जो आहे तो सिंक्रोनाइज झाला आहे की नाही ते आपण बघूया. पण इथं नोव्हेंबरची एंट्री आली आहे. तर लक्षात ठेवा, व्हिलेज स्टेटस हे आपल्याला ऑक्टोबरपासून मार्चपर्यंत भरत यायचं आहे. एकाही ठिकाणी विसरायचं नाही. ओके, आता यानंतर व्हिलेज स्टेटस भरल्यानंतर आता देवपुडी गाव आपण सिलेक्ट केलं होतं. इथं ट्रॅकिंग ॲक्टिव्हिटी. ओके, ट्रॅकिंग ॲक्टिव्हिटीवर क्लिक करायचं. ट्रॅकिंग ॲक्टिव्हिटीवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला 4 टॅब दिसतील. चिल्ड्रन ग्रुप, ते चिल्ड्रन क्लब, मदर ग्रुप आणि लर्निंग कॅम्प. ओके, हे गाव जर लर्निंग कॅम्पचं असेल तर इथं लर्निंग कॅम्पची माहिती आपण भरायला पाहिजे. हे गाव लर्निंग कॅम्पचं होतं त्यामुळेच मी तिथं लर्निंग कॅम्पवर टिक केलं होतं व्हिलेज स्टेटसमध्ये. जर या गावात लर्निंग कॅम्प सुरू नसेल तर व्हिलेज स्टेटसमध्ये आपण जेव्हा भरतो की या गावात काय काय चालणार आहे तर तिथं आपल्याला लर्निंग कॅम्प हे सिलेक्ट करायचं नाही. तुम्हाला परत एकदा दाखवतो. हे बघा, इथं ऑप्शन आहे की या गावात कोणते कोणते उपक्रम चालणार आहे. आता हे ए गाव होतं त्यामुळं मी इथं लर्निंग कॅम्पवर क्लिक केलं होतं. जर हे सी किंवा डी गाव असेल तिथे सध्या लर्निंग कॅम्प चालू नाही, त्यामुळे इथं क्लिक करायचं नाही. ही एक गोष्ट महत्त्वाची आहे की जी लक्षात घ्यायची आहे. ओके, चला तर आपण ॲक्टिव्हिटी ट्रॅकिंगमध्ये बघूया काय काय भरायचं आहे. इथं चिल्ड्रन क्लब आहे. चिल्ड्रन क्लबमध्ये आता हा डेटा जो आहे तो फेच करत आहे. क्लिक केल्यानंतर एकदा परत आपल्याला बॅक येऊन बघायचं आहे, कारण आधी जो आपण डेटा भरलेला असेल तो इथं फेच होत असेल. आपल्याला जरी ते कोरं दिसत असेल तर तिथं डेटा भरलेला असतो. त्यामुळे कोणताही डेटा सबमिट करण्याच्या आधी एकदा बॅक येऊन बघायचं आहे.